नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण काल 26 तारखेला झालेला जो सेटचा पेपर आहे त्याची आन्सर की पाहणार आहोत। राज्यशास्त्र पेपर सेकंड हा 100 प्रश्न आहेत आणि 200 मार्काचा पेपर आहे। बहुपर्यायी प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत। तर विद्यार्थी मित्र हो, पाहू आपण हा सेट आहे ये। तर पाहू आपण पहिला प्रश्न काय आहे तो। या चॅनलवर जर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल सेल करा। तर पाहू विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न काय आहे तो। पहिला प्रश्न आहे, संकेत सूचीचा वापर करून योग्य उत्तर द्या। विधान ये आहे, बहुतेक उदारमतवादी लोकशाही व्यवस्था समान स्वातंत्र्याच्या तत्वाचा आदर करतात। निदान नागरिकांच्या राजकीय, वैधानिक, सामाजिक हक्कांच्या संदर्भात। अत्यंत बरोबर विधान आहे, त्याचं कारण दिलेलं आहे। मात्र स्वातंत्र्याची व्याख्या कशी करावयाची या समस्येचे समान स्वातंत्र्याच्या तत्वाला ग्रासलेले आहे। या समस्येने समान स्वातंत्र्याच्या तत्वाला ग्रासलेले आहे। तर हे बरोबर आहे, त्यामुळे याचं उत्तर कन्फर्म उत्तर याचं येईल दोन्हीही ये आणि आर बरोबर आहेत आणि आर हे येचे स्पष्टीकरण आहे, हे याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक 2, यादी 1 ही यादी 2 शी जुळवा आणि संकेत सूचीमधून योग्य उत्तर निवडा असं दिलेलं आहे। यामध्ये पहिला आहे परात्मभावाचा सिद्धांत, उत्पादनाचे संबंध आणि उत्पादनाचे साधन यांच्याशी संबंध तुटतात। द्वंद्वात्मक भौतिकवादाचा सिद्धांत 2 आहे। वर्ग संघर्षाचे युद्ध, क्रांतीचा सिद्धांत वर्ग संघर्षाचा सिद्धांत, समाजातील आर्थिक संरचना हाच समाजाचा पाया आहे, त्याच्यामुळे क्रांती होईल। त्याचं उत्तर येईल, बघा हे लक्षात आलं असेल तुमच्या। उत्तर येईल 1 2 4 3 जे पर्याय ये हे याचं उत्तर आहे, कन्फर्म उत्तर आहे पर्याय ये। त्यानंतरचा प्रश्न पाहू। राजदास या व्यवस्थेत राजकीय समतेची खात्री असते, लोकशाही राज्य व्यवस्थेत, आणि म्हणूनच उत्तर आहे पर्याय डी। क्रमांक आहे 4, खालीलपैकी कोणती बाब उदारमतवाद या विकसित विचार प्रणालीच्या निर्माणाला कारण ठरली? सरंजामशाहीचे पतन, वाढते औद्योगिकरणही आहे, पण तात्विक दृष्टीने पाहिल्यास सरंजामशाहीचे पतनच बरोबर येईल। खालीलपैकी कोणती बाब उदारमतवाद या विकसित विचार प्रणालीच्या निर्माणाला कारण ठरली? सरंजामशाहीचे पतन हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, यादी दिलेली आहे, प्रख्यात विचारवंत आणि त्यांचे पुस्तक यांच्याशी त्यांना जोडायचं आहे। प्रश्न क्रमांक आहे 5। तर यामध्ये सिमांदो बुवाचं पुस्तक आहे सेकंड सेक्स। 2 पुस्तक माहिती आहेत, यावरून आपण प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ जाऊ शकतो। तर आहे डी 3 4 1 2। खालीलपैकी कोणती विचार प्रणाली अशा समाजावर आधारलेली आहे की ती प्रस्थापित समाजाचे घटक कोसळले असून त्याचे राजकीय सिद्धांत अप्रस्तुत झाले आहेत? खालीलपैकी कोणती विचार प्रणाली मार्क्सवाद अशा समाजावर आधारलेली आहे की ती प्रस्थापित समाजाचे घटक कोसळले असून त्याचे राजकीय सिद्धांत अप्रस्तुत झालेले आहेत? मार्क्सवादाचे नव मार्क्सवादाने हे मांडणी केलेली आहे, याचं उत्तर आहे पर्याय सी। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक आहे 7, खालीलपैकी कोणती उदारमतवादी स्त्रीवादाचे मध्यवर्ती वैशिष्ट्य आहे? उदारमतवादी स्त्रीवादाचे मध्यवर्ती वैशिष्ट्य, खाजगी
अवकाशाचे रूपांतर, जे की स्त्रीवादामध्ये स्त्रियांना खाजगी अवकाशापुरतच ठेवलं जात असते, चूल आणि मूल इथपर्यंत, त्यातून बाहेर काढावं, त्याचं रूपांतर करावं असं उदारमतवादी स्त्रीवाद म्हणत असतो. होण्याचं उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक आहे 8. खालीलपैकी कोणत्या सत्तेची त्रिमिती संकल्पना आकर्षक वाटली? त्रिमिती संकल्पना म्हटलेलं आहे, त्याचं उत्तर आहे उदारमतवादी. पण स्टीव्हन ल्यूक्सची ही आहे त्रिमिती संकल्पना, पण तो मार्क्सवादी ही आहे, त्याच्यामुळं शिका आहे, पण उत्तर ह्याचं डीच असलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक आहे 9. खालीलपैकी कोणी सत्तेची त्रिमिती संकल्पना मांडली? स्टीव्हन ल्यूक्सने मांडलेली आहे, उत्तर कन्फर्म आहे डी. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. कोणत्या प्रकारच्या लोकशाहीमध्ये लोक हे साध्य आणि राज्य हे साधन असते? सोपा प्रश्न आहे. उदारमतवादी शासन प्रकारामध्ये तुमचं उत्तर ते बरोबर आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक आहे 11. कोणी उदारमतवादी राजकीय तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून ओळखला जातो? कोण उदारमतवादी? जॉन लॉक. करेक्ट आहे, बरोबर आहे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. मार्क्सच्या मते समाजातील वर्गीय भेद डॅश डॅशवर आधारित आहेत? विरोधी हित संबंधावर आधारित आहेत. करेक्ट आहे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. रॉल्सची न्यायाची कल्पना डॅश डॅशवर आधारलेली आहे? रॉल्सची न्यायाची कल्पना भेद तत्वावर आधारलेली आहे. डिफरन्स प्रिन्सिपल हे त्याचं उत्तर आहे. जस्टिस बेस्ड ऑन रॉल्स कन्सेप्ट्स ऑफ जस्टिस इज बेस्ड ऑन डिफरन्स प्रिन्सिपल्स हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी कोणत्या विचारवंताचा असा विश्वास आहे की नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा सरस आहे? आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे इसाया बर्लिन. इसाया बर्लिन या विचारवंताचा असा विश्वास आहे की नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा सरस आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या जोडीची जुळणी योग्य प्रकारे झालेली नाही? योग्य प्रकारे झाली नाही म्हणजे पेरेटो विशिष्ट संकल्पना बरोबर आहे. त्यानंतर मिचेल्स जनमानसाची संकल्पना, त्याच्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय बी ही योग्य झालेली नाही. मिल्स राजकीय सूत्र संकल्पना, गेटेल्स जनसमूहाचा सिद्धांत हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. तर याचं उत्तर येईल पर्याय बी. बी हे ह्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 16. कोणत्या विचारवंताच्या मते निसर्ग अवस्था ही सर्वांचे सर्वांविरुद्ध युद्ध अशी स्थिती होती? हे हॉब्स याचं विधान आहे. हॉब्सने ही संकल्पना मांडलेली आहे अराजकाची. निसर्गावस्था ही अराजकाची स्थिती होती, सर्वांचे सर्वांविरुद्ध युद्ध अशी स्थिती हॉब्सचं मत आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 17. स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना हा विचार खालीलपैकी कोणी मांडला? स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना बरोबर आहे, इसाया बर्लिननीच मांडलेल्या आहेत. करेक्ट उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 18. स्वतंत्र होण्याची सक्ती ही संकल्पना प्रथम डॅश डॅश यांनी मांडली, आणि ही संकल्पना रुसूने मांडलेली आहे. कारण तो म्हणतो की मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र होतो न होतो तोच समाजाच्या श्रंखलांमध्ये जखडला जातो, आणि म्हणून स्वतंत्र होण्याची सक्ती ही जी संकल्पना आहे ती रुसोची संकल्पना आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. कोणत्याही मताची मुस्कटदाबी किंवा दडपणूक यावर मिलने घेतलेला मुख्य आक्षेप कोणता? मत खरी असण्याची शक्यता, मत खरी असण्याची उच्च कोटीची संभाव्यता बरोबर आहे. ज्या माणसाच्या मताची दडपणूक झाली त्याला झालेली दुखापत हेच
उत्तर आहे पर्याय सी. 19 उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 20. रॉल्सच्या मते मूळ स्थिती कोणती आहे? रॉल्सच्या मते मूळ स्थिती कोणती आहे? मूळ स्थिती या हायपोथेटिकल स्ट्रक्चर ऑफ थॉट एक्सपेरिमेंट, संभाव्य स्थिती, विचार प्रयोग. रॉल्सच्या मते मूळ स्थिती आहे. लोकराज्याने तयार झालेलं ऐतिहासिक शिक्षण, मानसशास्त्रीय निर्माण झालेले प्रायोगिक रचना परिस्थिती, याचं उत्तर पर्याय डी हेच आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. प्रश्न अत्यंत सोपा आहे. शूद्र कोण होते? हु वेअर द शूद्राज? हे पुस्तक कोणी लिहिले? हे डॉक्टर B.R. आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे. अगदी करेक्ट उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 22. खाली दिलेल्या 2 याद्यांमधील विचारवंत व त्यांनी लिहिलेली पुस्तके यांच्या जोड्या लावा. नंतर दिलेल्या संकेत सूचीमधून तुमचे उत्तर निवडा. अत्यंत सोपा प्रश्न आहे. रवींद्रनाथ टागोर, मानवेंद्रनाथ रॉय, बाळ गंगाधर टिळक, विनायक दामोदर सावरकर यांची आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुस्तक आहे 1857चा स्वातंत्र्य युद्ध. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांचं पुस्तक आहे ओरायन द आर्टिक होम ऑफ वेदाज. पाहू आपण. M.N. रॉय, रवींद्रनाथ टागोर, रिजन रोमॅन्टिझम रवींद्रनाथ टागोरांचं पुस्तक आहे. आणि मग M.N. रॉयचं पुस्तक बोलते लेटर्स फॉर रशिया. 2, 3, 4, 1. प्रश्न क्रमांक आहे 23. रिलिजन ऑफ मॅन हा ग्रंथ 1931 मध्ये प्रकाशित झालेल्या रिलिजन ऑफ मॅन 1931 मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथाचे लेखक रवींद्रनाथ टागोरांचा ग्रंथ आहे. याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोरांचं नावच दिलेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्नच चुकलेला आहे. नाव असतंच कारण ह्याचे मार्क सर्वांना मिळतील. सर्वांनाच या प्रश्नाचे मार्क मिळतील कारण रिलिजन ऑफ मॅन हा रवींद्रनाथ टागोरांचा ग्रंथ आहे. खालीलपैकी कोणते विधान चूक आहेत? पुढीलपैकी संकेत सूचीमधील तुमचे उत्तर निवडा. अरविंदो हे उदारमतवादी विचारवंत होते. अरविंदो हे आध्यात्मिक विचारवंत आहेत, त्याच्यामुळे याचं उत्तर ये हेच बरोबर आहे. दुसरं आहे मानवेंद्रनाथ रॉय यांनी मूलग्राही मानवतावादाचा पुरस्कार केला. हे करेक्ट आहे. हे एक चूक आहे. चूक कोणते विधान चूक आहे ओळखा म्हणलं. अरविंद हे आध्यात्मिक राष्ट्रवादी आहेत, म्हणजे उदारमतवादी नाहीत. बरोबर आहे. जवाहरलाल नेहरू साम्राज्यवाद विरोधी लढा दिला. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. जयप्रकाश नारायण यांनी मार्क्सवादी क्रांतीचा पुरस्कार केला नाही. हे चूक आहे. त्याच्यामुळे ए आणि डी असलेलं उत्तराचं बरोबर असलं त्याच्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय बी. ए आणि डी 24चं उत्तर आहे पर्याय बी. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 25. शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी कोणत्या वर्षी त्यांचे सुप्रसिद्ध भाषण केले? अत्यंत करेक्ट उत्तर आहे. तुम्ही बरोबर दिलेलं आहे, सर्वांना ज्ञात आहे. 1893 मध्ये ते झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. 26वा प्रश्न काय आहे हे पाहू आपण. खाली दिलेल्या 2 याद्यातील विचारवंत व त्यांचे राजकीय पक्ष यांच्या जोड्या जुळवा म्हटलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया. जवाहरलाल नेहरू, राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. राम मनोहर लोहिया, संयुक्त समाजवादी पक्ष. विनायक दामोदर सावरकर, हिंदू महासभा. तर येचं 2 कोणत्यात आहे बघा. येचं 2. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरूचं 1. त्याच्यानंतर राम मनोहर लोहियाचं 4, सीचं 4 आणि डीचं 3. म्हणजे हे पर्याय सी हे याचं उत्तर आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे पण लक्षपूर्वक आपल्याला तो सोडवावा लागेल. सी
हे कन्फर्म आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 27. खालीलपैकी कोणती पुस्तके आंबेडकरांनी लिहिलेली नाहीत? पुढे दिलेल्या संकेत सूचीमध्ये त्याचे उत्तर निवडा. गुलामगिरी महात्मा फुल्यांचं पुस्तक आहे. द लाईफ डिव्हाइन हे टागोरांचं पुस्तक आहे. हिंद स्वराज्य हे महात्मा गांधींचं पुस्तक आहे. फक्त आंबेडकरांचं पुस्तक जाती संस्थेचे उच्चाटन हे एवढंच आहे. त्याच्यामुळं खालीलपैकी कोणते पुस्तक आंबेडकरांनी लिहिलेले नाहीत म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ABC त्याच्यामुळे पर्याय ए हे याचं अचूक उत्तर आहे. पर्याय ए. प्रश्न क्रमांक आहे 28. खालील विधानामधील चुकीचे विधान निवडा. मोहम्मद इक्बाल यांनी द्विराष्ट्र सिद्धांताला पाठिंबा दिला. डॉक्टर आंबेडकर घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्षस्थान भूषवले. करेक्ट आहे. हेही करेक्ट आहे. चुकीचे विधान निवडा म्हटलेलं आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय हे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य होते. हे विधान चुकीचं आहे. कारण भारतीय जनता पार्टी भाजपची स्थापना झालेली आहे 1980ला जनता पार्टीच्या सरकारनंतर, आणि दीनदयाल उपाध्याय तेव्हा नाहीत. महात्मा गांधी हिंद स्वराज पुस्तक हे अचूक विधान आहे. हे करेक्ट आहे. याचं उत्तर येईल पर्याय सी हे याचं उत्तर येईल 28चं. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणी आत्मसन्मान चळवळ चालू केली? ही रामास्वामी पेरियारची चळवळ आहे. पर्याय सी हे याचं करेक्ट कन्फर्म उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अरविंद घोष यांची पुस्तकं ओळखायला सांगितलेलं. अरविंद यांनी खाली दिलेली ग्रंथ कालानुक्रमानुसार लावा. पुढे दिलेल्या संकेत सूचीमधून बरोबर उत्तर निवडा असं म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक आहे 30. द लाईफ डिव्हाइन हे अरविंद घोष यांचं पुस्तक आहे. हे पुस्तक आलेलं आहे 1919 मध्ये. त्याच्यानंतर एजेस ऑन गीता हे आलेलं आहे 1922 मध्ये. त्याच्यानंतरचं पुस्तक सावित्री अँड लिज्ड ऑफ अ सिम्बल हे आलेलं 1940 मध्ये. 1940 आणि हे आहे 1927. पहा क्रम 2 3 1 2 3 1 4 2 3 1 4 कुठं आहे बघा. 2 3 1 4 पर्याय सी हे याचं उत्तर असलं पाहिजे. 2 3 1 4 पर्याय सी. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? जियाउल हक यांच्या काळातील पाकिस्तान हे लष्करी हुकुमशाहीचे उदाहरण आहे. बरोबर आहे. म्यानमार लोकशाही राज्याचे उदाहरण आहे. हे विधान अयोग्य आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय बी. हिटलर जन्मभूमीचे उदाहरण आहे. हे बरोबर आहे. क्युबा हे सर्वंकषवादी व्यवस्थेचे उदाहरण आहे. हे बरोबर आहे. याच्यामध्ये उत्तर येईल कारण म्यानमारमध्ये लोकशाही राज्य कधीही नाही. आता ऑंग सान सू की आतासुद्धा त्यांनी लष्करी शासन चालू झालेलं. सू की 29 वर्ष जेलमध्ये राहिलेले आहेत. दक्षिण आफ्रिकेत जसं नेल्सन मंडेला होते ना, तसं ऑंग सान सू की म्यानमारमध्ये 29 वर्ष जेलमध्ये होत्या. त्याच्यामुळे हे म्यानमार हे लोकशाहीचं उदाहरण नाही. हेच विधान अयोग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक आहे 32. जागतिक व्यवस्था सिद्धांतामध्ये केंद्र आणि परीघ यांच्यातील संबंध कशा प्रकारे आहेत? यांच्यातील संबंध साम्राज्यवादी आणि वसाहत अशा स्वरूपाचे आहेत. परीघ यांच्यातील जागतिक व्यवस्था म्हटले ना, जागतिक व्यवस्था सिद्धांतामध्ये साम्राज्यवाद आणि वसाहत असे ते संबंध आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. पॉलिटिक्स अँड स्टेजेस ऑफ ग्रोथ हे पुस्तक कोणी लिहिले? पॉलिटिक्स अँड स्टेजेस वॉल्टर डब्ल्यू रोस्ट्रोचं हे पुस्तक आहे. वॉल्टर डब्ल्यू रोस्ट्रो हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 34.
डब्ल्यू रोस्ट्रो यांच्या विकासाच्या 5 टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता टप्पा समाविष्ट नाही? कोणता टप्पा समाविष्ट नाही? तर तंत्रज्ञानाचा टप्पा समाविष्ट नाही. तंत्रज्ञानात्मक विकासाचा टप्पा हे त्याचं कन्फर्म उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 35 लक्ष द्या. राजकीय संस्कृतीचे वर्गीकरण संकुचित, विशिष्ट आणि सहभागात्मक असे कोणी केले? संकुचित, विशिष्ट आणि सहभागात्मक असे आल्मंड अँड फर्मांनी केलेला आहे आणि म्हणण्याचं उत्तर येईल पर्याय बी. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 36. खालील 2 विधाने दिलेली आहेत. ए आणि ए हे विधान असून आर हे कारण आहे. अलीकडच्या काळात कल्याणकारी राज्यांचा हळूहळू ऱ्हास होत आहे. बरोबर आहे, कारण जागतिकीकरणामुळे राज्य सार्वभौमत्वास बाधा आली. बरोबर आहे, कारणही बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर येईल ए आणि बी. ए आणि आर दोन्हीही बरोबर असून आर हे त्याचे स्पष्टीकरण आहे. पर्याय ए हे त्याचं उत्तर आहे. चला पाहू त्यानंतरचा प्रश्न. तुलनात्मक राजकीय विश्लेषणाच्या संस्थात्मक दृष्टिकोनास खालीलपैकी कोणता विषय समाविष्ट होतो? तुलनात्मक राजकीय विश्लेषणाच्या संस्थात्मक दृष्टिकोनात खालीलपैकी कोणता विषय समाविष्ट होतो? संस्थात्मक विश्लेषणात म्हटलेलं आहे ब्रिटिश आणि भारताची संसद हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. भारतीय आणि स्वित्झर्लंडची राज्यघटना ही संस्थात्मकमध्ये येईल का? नाही, एकच याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 38. खालीलपैकी कोणते विधान शांततेच्या सिद्धांताचे योग्य वर्णन नाही? शांततेच्या सिद्धांताचे म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक आहे 38. आंतरराष्ट्रीय राजकारणावर आपले लक्ष आंतरराज्य पातळीवर विश्लेषणाकडे वळवितो. वैयक्तिक, घरगुती आणि वैश्विक पातळीवरील सामाजिक संबंधाचा एक व्यापक संकल्पनेकडे ती नेते. 3 आहे ती आंतरराष्ट्रीय राजकारणातील राज्याची कथन, आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि इतर घटकांचे विरंचन करण्याचा प्रयत्न करते. ती युद्ध आणि शांततेचा अभ्यास, आर्थिक विषमता व स्त्री-पुरुष संबंध आणि आंतरसांस्कृतिक संबंध यांच्याशी जोडू पाहते. प्रश्न क्रमांक आहे 39. पहा 39 काय आहे तो. क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आणि न्यू वर्ल्ड ऑर्डर स्थित्योत्तर काळात कोणते विचार व्यूहात्मक बदल होतील असे सुचवितात? राजकीय विचारसरणीकडून संस्कृती आणि धर्माकडे याचं उत्तर येईल पर्याय डी करेक्ट उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. खालील सूचीचा वापर करून योग्य जोडी जुळवा असं म्हटलेलं आहे. योग्य जोडी जुळवायची आहे. याचं उत्तर आहे पर्याय बी. 1चं सी आहे. लिपसेट विकसित व्यवस्थेमधील लोकशाही लिपसेटने सांगितलेली आहे. डेव्हिड ॲप्टर आधुनिकीकरण आणि मग समीर अलीन हा परावलंबित्वाचा सिद्धांत असं ते उत्तर येईल. म्हणून याचं उत्तर पर्याय बी हे कन्फर्म उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीने आपण 40 प्रश्न पाहिलेले आहेत. तर पाहू आपण बाकीचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. ही संभाव्य उत्तरं आहेत. करेक्ट आन्सर की जेव्हा येईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये पाहू. पण मला जी उत्तरं योग्य वाटली ती मी आपल्याला सांगितलेली आहेत. माझं एखादं प्रश्नाचं उत्तर चुकलं असेल तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.